शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की एक ट्रफ अपेक्षेप्रमाणे काल महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि ह्या ट्रफमुळे महाराष्ट्रात रात्री देखील पावसाळी वातावरण राहिलेलं आहे. त्यामुळे वातावरणात मोठा बदल आहे. ढगाळ वातावरण देखील आता सकाळी आहे, काही ठिकाणी पावसाळी वातावरण देखील असण्याची शक्यता आहे. केरळमध्ये देखील वातावरण पोषक आहे, पावसाचं वातावरण आता दाखवण्यात येत आहे. आपल्याला सॅटेलाईटमध्ये जरी केरळमध्ये ढगाळ वातावरण पावसाची परिस्थिती दिसत असली तरी आपण या ठिकाणी बारकाईने बघू शकता की जेव्हा आपण सूक्ष्म प्रतिमेने बघतो तेव्हा मात्र आपल्याला वेगळं वातावरण दिसतं. त्यामुळे मग अशा पद्धतीने केरळमध्ये बऱ्याचदा पावसाळी वातावरण होऊ शकलं नाही आणि पर्यायाने मान्सून डिले झाला. जे निकष 14 स्टेशनचे आहेत ते पूर्ण होऊ शकलेले नाहीत. या ठिकाणी आपण बघतो 16 तारखेला मान्सून अंदमानात येऊन देखील पुढची प्रगती आज 1 जूनपर्यंत होऊ शकलेली नव्हती. 2 तारखेला किंवा 3 तारखेला या 2 दिवसामध्ये मान्सून केरळात येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आपण त्याची वाट बघूयात. GFSने आज मराठवाडा, विदर्भाचा पश्चिमी भाग, पूर्व उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र देखील पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उद्या देखील या भागात पाऊस असण्याची शक्यता आहे. 4 तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. एक जी ट्रफ तयार झालेली आहे ही ट्रफ उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत कायम आहे आणि ही महाराष्ट्रामध्ये पाऊस देऊ शकते. 5 तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं, विदर्भ मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्र, कोकणमध्ये. आणि 5 तारखेला देखील दक्षिणी भाग महाराष्ट्राचा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी 5-6 तारखेला पावसाचा अंदाज आहे. परंतु कोकण किनारपट्टीला 7 तारखेपर्यंत अपेक्षित वातावरण तयार होत नाही आहे. 8 तारखेला पहिल्यांदा कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण दिसते. 9 तारखेला हे वातावरण आहे, 10ला आहे आणि 11ला देखील आहे. परंतु पाहिजे तसं महाराष्ट्रामध्ये GFSने पावसाळी वातावरण अगदी 11 तारखेपर्यंत दाखवलेलं नाही. विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात अजूनही उष्णतामान आहे, भारतात आहे. हे उष्णतामान जोपर्यंत पावसाळी वातावरण वाढत नाही तोपर्यंत कमी होणार नाही. आणि तशी पण आपण पूर्व भारताच्या काही राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट या ठिकाणी बघतो. महाराष्ट्रातील उष्णतेची लाट काही अंशाने जरी कमी होत असली आणि हे जसं उष्णतेचं प्रमाण वाढताना दिसेल तसं आपण समजायचं की या भागात पावसाळी वातावरण पोहोचलेलं नसणार आहे. त्यामुळे उष्णतेची लाट आपल्याला जूनच्या 11 तारखेपर्यंत भारताच्या अनेक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रात देखील विदर्भात राहण्याची शक्यता दिसते. वाऱ्यांची स्थिती ही या ठिकाणाहून अशा पद्धतीने टर्न घेऊन या भागात जाताना दिसते. काही वारे या भागातून असे येऊन या चक्राकार स्थितीकडे जात आहेत, तर काही वारे या ठिकाणी डायरेक्ट जाऊन या ठिकाणच्या चक्राकार स्थितीला मदत करत आहेत. काही वारे या ठिकाणाहून गुजरात, कोकण या भागातून या चक्राकार स्थितीकडे जात आहेत. तर जोपर्यंत या वाऱ्यांमध्ये बळकटी येणार नाही तोपर्यंत मान्सून सशक्त होणार नाही. मान्सूनच्या वाऱ्याच्या दिशेमध्ये आपल्याला मुख्य बदल जो आहे, मुख्यत्वे करून बदल केरळच्या आणि याच्या दृष्टीने 6 तारखेला होतोय, जे किनारपट्टीवर धडकत आहेत आणि अशा पद्धतीने ते टर्न होत आहेत. जे टर्न होणं आवश्यक होतं, जे या पद्धतीने येऊन काही वारे या बाजूला जात आहेत तर काही वारे या ठिकाणी येत आहेत. म्हणजेच याचा जी काही मान्सूनची वाऱ्यांची किंवा मान्सूनच्या शाखेची ज्या पद्धतीने मार्गक्रमण आहे त्या पद्धतीने होतोय. या ठिकाणी काही मान्सूनचे वारे या भागात सरकत आहेत आणि पुन्हा एकदा या वाऱ्यांकडे येत आहेत. ज्या ठिकाणी यांचा मिलाप होईल त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होणार आहे. म्हणजे 6 तारखेपासून आपल्याला वाऱ्यांची स्थिती मान्सूनला पूर्णतः पूरक झालेली दिसते. आज आपण महाराष्ट्राचा नकाशा बघतो, देशाचा नकाशा पाहत नाही आहेत. तरी देखील आज आपल्याला ECMWF मॉडेलने
मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मग बीड, अहिल्यानगर पूर्व, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागामध्ये, त्यानंतर नांदेडच्या काही भागामध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याचं दाखवलं आहे. त्यामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये देखील वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. मात्र ECMW मॉडेलने पहिल्यांदा कोकण किनारपट्टीला पावसाचं वातावरण 3 तारखेला तयार होईल, म्हणजे उद्या तयार होईल असं दाखवलेलं आहे. 4 तारखेला तसं महाराष्ट्रात विशेष पाऊस दाखवलेला नाही, परंतु कोकण किनारपट्टीसहित घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. 5 तारखेला पहिल्यांदा आपल्याला गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागात, त्याचबरोबर जोरदार पाऊस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दाखवण्यात आला आहे. 7 तारखेपासून खऱ्या अर्थाने मान्सूनला पोषक स्थिती निर्माण होईल. जोरदार पाऊस रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली भागामध्ये, सातारा, सोलापूर, त्यानंतर इकडे नांदेड, लातूर, अगदी गडचिरोलीपर्यंत पावसाळी वातावरण राहणार आहे. हवामानातला बदल ECMW मॉडेलने जो दाखवला आहे तो 8 तारखेपासून दाखवला आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात जे मोठे पाऊस अपेक्षित आहेत, मध्य महाराष्ट्रात मोठे पाऊस अपेक्षित आहेत, दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे. म्हणजे हवामानातला मुख्य बदल 8 तारखेपासून होईल. 9 तारखेला जवळपास जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहिल्यानगर, बीड या सर्व भागामध्ये मोठे पाऊस होतील. त्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या सर्व भागामध्ये पाऊस असणार आहे. जे कोल्हापूर, सांगलीमध्ये देखील मोठे पाऊस असणार आहेत. 8-9 तारखेला वातावरण सकारात्मक आहे. 10 तारखेला मात्र हे वातावरण थोडं विखुरलं जातं आहे, म्हणजे कमजोर होतं आहे, जुळलेलं वातावरण. परंतु तरी देखील कोकणामध्ये पाऊस असणार आहे. थोडं पश्चिम महाराष्ट्रात ॲक्टिव्हिटीज असतील, विदर्भात ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. आता हाच अंदाज आपण जेव्हा एकत्रित स्वरूपात बघतो महाराष्ट्राचा, तेव्हा आपल्याला असं दिसतंय की जोरदार पाऊस या 16 तारखेपर्यंत, म्हणजे पूर्व जूनमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये होणार आहे, कोल्हापूरमध्ये होणार आहे, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, अगदी अमरावती, अगदी पूर्व विदर्भातील सर्व, मराठवाड्यातील सर्व जिल्हे, मध्य महाराष्ट्रातील जिल्हे. केवळ आपल्याला या ठिकाणी अडचण आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याची. थोड्या प्रमाणात नाशिक, उत्तर भागामध्ये पाऊस कमी दिसतो या काळात. आपण पुढील 15 दिवसामध्ये कशा पद्धतीने मान्सूनची प्रगती होईल ते बघतो. 3 तारखेला किनारपट्टी भागात, कोकण किनारपट्टीसहित पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं. 4-5 तारखेला प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढत जाणं अपेक्षित आहे दक्षिणेकडून. प्रत्येक दिवशी पावसाचं प्रमाण वाढत जाणं अपेक्षित आहे दक्षिणेकडून. आपण बघतो की 9 तारखेपर्यंत आपल्याला महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात मोठ्या प्रमाणात वातावरण तयार झालेले असेल. म्हणजे 10-11 तारखेपर्यंत तळ कोकणात मान्सून आलेला असेल. पुढे तो संपूर्ण मुंबईपर्यंत पोहोचण्यासाठी देखील 13-14 तारखेपर्यंत चांगलं वातावरण आहे. आपण जेव्हा 15-16 तारखेपर्यंत हा अंदाज सरकवतो तेव्हा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात आपल्याला अतिशय उत्तम प्रकारचं वातावरण दिसते. फक्त पावसाचं प्रमाण हे नंदुरबार, धुळ्यामध्ये कमी राहण्याची शक्यता दाखवली आहे, परंतु गरजेपुरता पाऊस या ठिकाणी देखील होईल. आत्ता या मॉडेलने थोडं वातावरण ठाणे जिल्ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दिवसभरामध्ये आज मराठवाड्यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये, बीड, परभणी, नांदेड या भागामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे. लातूर, धाराशिवमध्ये अंदाज दिलेला आहे. नाशिकमध्ये पाऊस होऊ शकतो. धुळ्यामध्ये पावसाचा अंदाज दिलेला आहे. हा आजचा अंदाज आहे सोलापूरपर्यंत. विशेष म्हणजे आता हा महत्त्वाचा बदल आहे
रात्री पाऊसमान जे आहे ते 2 तारखेला कोकण किनारपट्टीला वाढणं अपेक्षित आहे. म्हणजे कोकणातला पाऊस आज रात्रीपासून सुरू होऊ शकतो. काही ठिकाणी हलका शिडकावा, काही ठिकाणी ढगाळ वातावरण. मात्र या पावसाचा जोर जो आहे कोकणामधला, हा उद्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. म्हणजे अगदी नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत आणि संपूर्ण कोकणामध्ये बहुतांश जिल्ह्यात मुंबईपर्यंत आपल्याला पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होताना दिसतील. कोल्हापूर, सांगली यामध्ये समाविष्ट आहे. आणि विशेष म्हणजे आपण बघतो की 3 तारखेला रात्री देखील वातावरण आहे, परंतु विशेष जोर नाही त्याचा. 4 तारखेला आपण बघणार आहोत. 4 तारखेलाही घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पावसाळी वातावरण राहील. स्थानिक वातावरण महाराष्ट्रभर तयार होणार आहे आणि ठाणे जिल्ह्यामध्ये, पालघरमध्ये, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, अगदी पुणे, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर भागामध्ये अतिशय चांगलं पावसाळी वातावरण होणार आहे. पुढे बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरमध्ये देखील पाऊस आहे. 4 तारखेला रात्री जोरदार पाऊस आपल्याला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये दिसतोय. त्यामुळे वातावरण बदलणार आहे. 5 तारखेपासून वातावरण जास्त बदलणं अपेक्षित आहे. तर आपण बघूयात वाऱ्यांची दिशा सकारात्मक होते. तर आपण या ठिकाणी बघतो तर नांदेडचा काही भाग, लातूरचा काही भाग, कोकणाचा काही भाग या ठिकाणी वातावरण बदलत आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये त्याची अपेक्षित एंट्री अजून झालेली नाही. रात्री आपण बघतो की अहिल्यानगर, बीड, बारामती, बार्शी या भागात थोडं पावसाळी वातावरण सकारात्मक होण्याची शक्यता आहे. आपल्याला मोठे पाऊस कधी होतील हे आत्ता महत्त्वाचं आहे, कारण आता पेरणीयोग्य, मशागतीयोग्य पावसाची आपण वाट बघतो. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अगदी नाशिकपर्यंत, पुणे, सातारा या सर्व भागामध्ये 6 तारखेला पावसाचा जोर वाढतो आहे. म्हणजे व्याप्ती आता वाढणार आहे आणि आपल्याला जे चांगले पाऊस आहे, ज्या पावसाची आपण आतुरतेने वाट बघतो, ते पाऊस आपल्याला 7 तारखेला सुरू होतील. म्हणजे आपल्याला नद्यांना पूर येणं किंवा ओढे नाले वाहू लागणं, या स्वरूपाचा जो मेघगर्जनेचा पाऊस आहे त्याची वाट आपण बघत असतो जूनमध्ये. आणि जूनमध्ये तो 7 तारखेला सुरू होईल. यामध्ये अगदी साताऱ्याचा, पुण्याचा, कोल्हापूर, सांगली, सोलापूरच्या भागामध्ये, अगदी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अगदी ठाण्यापर्यंत चांगल्या पावसाचं हे वातावरण तयार होणार आहे. कारण या वातावरणाची आपण वाट बघतो. अतिशय चांगलं वातावरण आपल्याला 7 तारखेला दिसते, तेच वातावरण आपल्याला 8 तारखेला दिसणार आहे. त्या 8 तारखेपासून जो काही पाऊस सुरू होईल तो महाराष्ट्राच्या बहुतांश भागात होणार आहे. यामध्ये संपूर्ण नाशिक जिल्हा आहे, अहिल्यानगर आहे, बीडचा दक्षिण भाग आहे, लातूरचा पश्चिमी भाग, दक्षिणी भाग, धाराशिव पूर्ण, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, त्यानंतर इकडे मुंबईपासून मग अगदी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, म्हणजे 5ही जिल्हे कोकणाचे आहेत. पुणे जिल्हा संपूर्ण आहे, सातारा आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे. या सर्वच भागात आपल्याला 8 तारखेला अतिशय चांगला पाऊस बघायला मिळेल. दुपारनंतर हे वातावरण किंवा रात्री हे वातावरण आपल्याला जळगाव, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, निघाली, परभणी, नांदेड, बीड या भागापर्यंत देखील प्रभावी राहणार आहे. त्यामुळं बदलतं आहे वातावरण. म्हणजे ज्या पावसाची आपण अपेक्षा करतो जूनमध्ये, तो पाऊस आपल्याला 9 तारखेला होताना दिसतोय मॉडेलनुसार. परंतु मी यापूर्वी सांगितलेले मॉडेलचे अंदाज 100% जुळणार नाहीत. 70-80% अंदाज जुळणार आहेत, काही ठिकाणी 60% जुळणार आहेत. 10 तारखेला आपल्याला पुन्हा एकदा पाऊस शिथिल होताना दिसतोय. म्हणजे जो जोर पकडलेला होता पावसाने, तो 10 तारखेनंतर पुन्हा थोडा कमी होताना दिसतोय. परंतु बघूयात की एकदा पाऊस सुरू झाला की त्याचा जोर जसा मान्सून पुढे येईल तसा वाढलेला देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. आज मॉडेलमध्ये जरी पावसाचं वातावरण कमजोर दाखवलं जात असलं 10 तारखेनंतर, तरी मान्सून जसा पुढे सरकेल तसं हे वातावरण आणखी प्रभावी होण्याची शक्यता आहे. आपण बघतो विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचं वातावरण 11 तारखेला आहे, परंतु कोकणामध्ये पाऊस जोर 10-11 तारखेला पुन्हा कमी होतोय, 12 तारखेला कमी होतोय. परंतु मान्सून जसा पुढे सरकेल तसं आपल्याला हे वातावरण बदललेलं दिसेल. 14 जूनमधला पहिला खंड सुरू होतोय, 15 खंड आहे आणि 16 पुन्हा वातावरण बदलेल. त्यामुळे आपण लक्षात घ्या की
की मी जो जूनमधला खंड सांगतो होतो तो 11-12 तारखेपासून सुरू होण्याची शक्यता आत्ता दिसते. परंतु जसा मान्सून पुढे सरकेल, महाराष्ट्रात मान्सून येईल, तसं हे चित्र बदललेलं असेल. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.